मशाल पेटून परिवर्तनाचा निर्धार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार आकाश चतुर्वेदी यांचे जनसेवेचे आवाहन. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 ड गट सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आकाश पंकज चतुर्वेदी यांनी पेटवू परिवर्तनाची मशाल असा निर्धार व्यक्त करत मतदारांना आवाहन केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आकाश चतुर्वेदी आणि त्यांचे कुटुंब परिसरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून जनसेवा हाच ध्यास बाळगून कार्य करत आहेत. धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या परिसरात सेवा करण्याची संधी मिळणे हे आपलं भाग्य असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. नागरिकांच्या सहकार्याने विविध कल्याणकारी शासकीय योजना, सुकन्या योजना, लाडकी बहीण योजना, महिला आणि बालकल्याण योजना, विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी अर्थसहाय्य, आधार कार्ड मेळावे, महाआरोग्य शिबिरे, धार्मिक उपक्रम तसेच क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याचे उपक्रम यशस्वीपणे राबवल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तरीही परिसरातील अनेक समस्या कायम असून त्यांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. भविष्यातही परिसरातील प्रत्येक घटकासाठी उपयुक्त उपक्रम राबवून ते पूर्ण करण्याचा संकल्प करत मतदारांनी मशाल या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन चतुर्वेदी यांनी केले आहे. पहिल्यांदा सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मी उमेदवार आहे आणि ओपन कॅटेगरी सर्वसाधारण पुरुष ड त्या पक्षातून आता मी या 19 प्रभागमध्ये लढत आहे. तर आज सुषमाताई अंधारे जे आमचे शिवसेनेचे तोफ आहे ते आज यांची चांगली सभा झाली. भरपूर लोकांचा प्रतिसाद भेटला त्या सभेत. त्यांनी सर्वांना तेच हे केलं की आपले जेवढे शिवसेनेचे लोक आहेत उद्धव साहेबांनी जे चांगलं काम केलंय कोरोना काळामध्ये ते सगळं बघून आता सगळ्यांनी आपल्याला शिवसेनेला मतदान करा. की आतापर्यंत जे लोक इतर पक्षाचे जे आहेत BJPचे असो किंवा राष्ट्रवादीचे असो अर्धी लोक वॉर्डमधले नाही, कोण बाहेर राहतोय, वेळेवर कोण भेटत नाहीये. आता प्रचार करताना प्रत्येक ह्याच्यात तुम्ही गेलेलो किंवा भाटनगर म्हणा किंवा पत्रशेड म्हणा परिस्थिती खूप वाईट आहे. लोकांना पार म्हणजे जिने तुटलेत, घरातून पाणी पार घरात सांडते. तर त्यासाठी आता जे आपण जे बघितलं तर लोकांना हे अपेक्षा आहे की जे आता उमेदवार ज्यांना ते मत देणार त्यांनी आपलं कमीत कमी काम तर केलं पाहिजे. त्यांनी कमीत कमी 5 वर्षात चक्कर तर मला पाहिजे आपल्याकडे कोण आधी येतोय की नाही. त्यासाठी सगळ्यांचा एक चांगला हे प्रतिसाद भेटतोय. सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. त्यांचं तेच म्हणणे फक्त आमचे जे काम असतील फक्त ते काम झाले पाहिजे ते आपण त्यांना करून देऊ. प्रभागातील मतदारांना आपण काय आवाहन करा? सर्वांना मी हे सांगेन की 25-30 वर्ष झाले तुम्ही जे नगरसेवक निवडून दिलेत ते नगरसेवक तिथं पद कधी गेलेले नाहीत, नाही कुठलं काम केलेलं नाहीये. शेवटच्या 7-8 दिवसाआधी ते येतात, फक्त पैसे आणि दारू वाटणार, लोकांचे मतदान इकडे तिकडे करणार आणि परत निवडून येणार, पण ते परत येत नाही. म्हणून सगळ्यांना मी हेच सांगेन आम्ही काम करणारे आहोत, आम्हाला काम करायचं आहे, आम्हाला फक्त एकदा संधी द्या. जर परत काम नाही झालं तर सगळं तुमच्याकडेच आहे, सगळे लोक तुमच्याकडेच येणार आहे. फक्त एकदा संधी आम्हाला भेटली तर आम्ही 100% तुमचे सगळे काम मार्गीवर लावू. किंवा तिकडचे तुमचे ब्लू लाईनचा इश्यू आहे किंवा SRAचा आहे, जास्तीत जास्त त्यांना त्याच जागेवर घर कसा बांधता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू.